Hello everyone, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edion Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. ओके, पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं न्यूक्लिक ॲसिड. ओके, न्यूक्लिक ॲसिडमध्ये काय होतं, न्यूक्लियोटाईड त्याचा मोनोमर होता. न्यूक्लियोटाईडमध्ये एक नायट्रोजनस बेसेस, फॉस्फेट आणि शुगर असते हे होते. ओके, बस. आणि शुगर जर रायबो शुगर प्रेझेंट असेल देन RNA आणि डिऑक्झी रायबो शुगर इज प्रेझेंट देन DNA. ओके, आणि न्यूक्लियोटाईड नायट्रोजनस बेसिस जे आहे ते 5 टाईपचे, दॅट इज ॲडेनिन, ग्वानिन, युरॅसिल, सायटोसिन आणि थायमिन. आणि ॲडेनिन आणि ग्वानिन आर सबस्टिट्यूटेड प्युरिन्स आणि रेस्ट म्हणजे युरॅसिल, थायमिन आणि सायटोसिन आर सबस्टिट्यूटेड पायरिमिडिन्स. दॅट्स ऑल. म्हणजे एवढंच होतं आहे पाठ्यमागच्या ह्याच्यामध्ये. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे बनवणार दॅट इज स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. एकदम इझी आहे. डोंट वरी. सपोज दिस इज ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, दिस इज एक लाईन. पण त्याचं आपण काय केलं, त्याचं ह्याच्यामध्ये कन्वर्जन केलं, असं काय म्हणतात तर फोल्डिंगमध्ये. दिस इज सेकंड. मग ह्याचं काय केलं आपण कन्वर्जन असं सपोज असं कन्वर्जन केलं. दॅट्स द थर्ड वन. ओके, त्यानंतर मग हे आपण असं एकदम असं म्हणजे एकदम म्हणजे कळणारच नाही की कुठून स्टार्ट झालं आणि कुठे एंड झालं. दिस इज फोर्थ स्ट्रक्चर. दॅट्स ऑल ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. मॅजिक. लेट्स स्टार्ट. ओके, हेच आहे. पहिलं स्टार्टिंगला एक नॉर्मल, देन फोल्डिंग्स, आणि त्यानंतर दिस इज प्रायमरी स्ट्रक्चर, दिस इज सेकंडरी, दिस इज टर्शियरी, दिस इज क्वाटर्नरी स्ट्रक्चर. ओके, लेट्स स्टडी इन डिटेल. काय म्हणतं आहे हे पाठ्यमागचं अगोदरचं यू जस्ट रीड. आपण बायोलॉजीमध्ये काय म्हणतात बघावलं, सो विल गो अकॉर्डिंग टू प्रायमरी स्ट्रक्चर. बायोलॉजिस्ट फिजिसिस्ट म्हणजे काय use the sequence while biology describe the protein structure in 4 levels. Okay, 4 levels, 4 लेवलला डिस्क्राईब करतो आपण. ओके, 4 लेवल. The sequence of amino acid, that is position which is first amino acid which is the second and called primary. Okay, primary. This is primary structure. A protein is imagined line. Okay, line म्हणून निघेल. Left represented by first amino group and right is represented last amino group. Obviously that's all. The first amino acid is called N terminal. This is N terminal, and last is the C terminal. Okay, and terminal, and this is C terminal. A protein do not exist through म्हणजे रॉड असं एक्झिस्ट करत नसते. ओके, सो दॅट इज सेकंडरी स्ट्रक्चर. म्हणजे असं रॉड म्हणून एक्झिस्ट नाही करत ना. सो दॅट इज वी गो डायरेक्ट टू सेकंडरी स्ट्रक्चर. इन सेकंडरी स्ट्रक्चर द रिजन्स प्रोटीन फोल्डेड, दॅट इज द फोल्डेड. फर्स्ट वन कसं होते, दिस इज प्रायमरी, दिस वन इज द प्रायमरी. मग प्रायमरीमध्ये कसं होतं नॉर्मली. परत त्यानंतर आपण कशामध्ये आलो, सेकंडरीमध्ये कसं, दॅट इज सो फोल्डेड. ओके, हिअर यू कॅन सी दॅट इज फोल्डेड, राईट. सेकंडरी स्ट्रक्चर इन ॲडिशन टू लॉंग देअर इज ऑल्सो फोल्डेड, म्हणजे त्याच्यावरतीच परत आता फोल्डेड. म्हणजे सपोज असं हे झालं, त्याच्यावरतीच परत फोल्डिंग होणार. दॅट इज द टर्शियरी स्ट्रक्चर. ओके, टर्शियरी दॅट इज 3 डायमेन्शनल व्ह्यू. आणि परत त्याच्यावरती जर म्हणजे एकदम असं सम प्रोटीन्स असेंब्ली ऑफ मोर पॉलिपेप्टाइड, म्हणजे एकदम एकावरती असं आर्किटेक्चर प्रोटीन, अदरवाइज कॉल्ड एज अ क्वाटर्नरी स्ट्रक्चर. ओके, क्वाटर्नरी स्ट्रक्चर. बस एवढं. पहिल्या स्टार्टिंगला लाईन, त्याचं कशामध्ये कन्वर्जन थोडं फोल्डिंग होणार. दॅट इज सेकंडरी. दिस इज प्रायमरी, दिस इज सेकंडरी. त्यामुळे थोडं परत आणखी डबल येणार. आणि मग असं एकमेकावरती एवढे ओव्हरलॅप होणार की म्हणजे कळतच नाही की कुठून स्टार्ट झालं आणि कुठे एंड झालं. दॅट इज द क्वाटर्नरी स्ट्रक्चर. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अँड क्वाटर्नरी. That's all. And the 2 types of identical each other. Hence 2 subunits of alpha and 2 subunit beta constitute hemoglobin. Okay, alpha plus beta, that is the
HP. दॅट्स ऑल. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये काय म्हणतात एकदम इझी इथूच लेक्चर होतं, यात काहीच नाही. पहिल्या स्टार्टिंग दिस इज प्रायमरी, पण ते थोडंसं काय म्हणतात फोल्डिंगचं, म्हणजे एक रॉड सिंगल रॉड असू शकत नाही ना, सो दॅट इज थोडीशी फोल्डिंग्स होणार. ते फोल्डिंग झाले दॅट इज सेकंडरी स्ट्रक्चर, म्हणजे थोडेसे आणखी फोल्ड होणार असं एकमेकावरती. ओके, आणखी फोल्ड झाले टर्शरी स्ट्रक्चर, आणि तेच मग असं एवढे एकमेकावरती काय म्हणतात ओव्हरलॅप किंवा फोल्ड होतात की कळच नाही की कुठून स्टार्ट झालं आणि कुठे एंड झालं. दॅट इज द क्वाटर्नरी स्ट्रक्चर. दॅट्स ऑल. आणि यातलं एक लक्षात ठेवायसारखं आहे की दॅट इज एन टर्मिनल अँड दिस इज सी टर्मिनल. इज इट क्लिअर? काही नाही यार, कसलं इज आहे. दिस इज एक लाईन असणार, परत त्याच्याच आपण फोल्डिंग्स तयार केल्या, दॅट इज सेकंडरी, आणि त्याच्याच आणखी एकमेकावरती म्हणजे ओव्हरलॅप झाले दॅट टर्शियरी, आणि ते जर पूर्ण हे झालं दॅट इज क्वाटर्नरी स्ट्रक्चर. दॅट्स ऑल. अवघड असं काहीच नाही. and this is N terminal and this is C terminal. That's all. Hope everything is clear. Thank you so much. Bye bye.